Welcome students. Today we are going to see one more session for multiple choice questions which are based on the topic alcohols, phenols and ethers. Okay. आतापर्यंत आपण साधारणपणे 3 ते 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे सेशन्स केलेले आहेत आणि आज आणखी एक सेशन जो आहे तो सेशन आपण करणार आहे. ओके. आणि हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे टिपिकल क्वेश्चन्स आहेत विच कॅन बी आस्क्ड for CET, JEE or NEET depending upon the difficulty level of that particular question. These questions will be asked in the different exams. Okay. आता आपल्याला एक MCQ जो आहे तो मी ऑलरेडी फळ्यावर लिहिलेला आहे. Which of the following is a benzylic alcohol? Okay. Which of the following is a benzylic alcohol? ऑप्शन्स दिलेले आहेत. हा पहिला ऑप्शन जो दिलेला आहे ओके हा पहिला ऑप्शन जो आहे हा बेन्झीन रिंग काढलेली आहे त्याला OH ग्रुप जोडलेला आहे आणि CH3 ग्रुप ऑर्थो पॅरा पोझिशनला जो आहे पॅरा पोझिशनला जोडला आहे आणि ज्या वेळेला बेन्झीन रिंगला OH आणि CH3 दोन्ही ग्रुप असतात त्यावेळेला त्याला क्रिसॉल असं म्हणतात ओके आणि आता पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप आहे आणि मग याला म्हटलंय पॅरा क्रिसॉल ओके. दुसरा ऑप्शन दिलेला आहे CH3CH डबल बॉन्ड CH CH2OH ओके. आता हे जे आहे हे अल्कीन पार्ट डबल बॉन्ड आहे अल्कीन टाइप ऑफ डबल बॉन्ड आहे आणि त्याचबरोबर हा OH ग्रुप आहे की जो प्रायमरी अल्कोहोलिक OH ग्रुप आहे आणि याचं नाव जे आहे ते क्रोटिल अल्कोहोल ओके. क्रोटिल अल्कोहोल एक ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन जे दिलेलं आहे ते दोन बेन्झीन रिंग एकमेकाला जोडलेले आहेत आणि जेव्हा दोन बेन्झीन रिंग एकमेकाला जोडलेले असतात तेव्हा त्याला नॅफ्थेलिन म्हणतात आणि नॅफ्थेलिन मध्ये जर OH ग्रुप असेल तर त्याला अल्फा. आता ही पोझिशन अल्फा पोझिशन आहे ही 1, 2, 3 आणि 4 या पोझिशन जे ते अल्फा आणि या पोझिशनला जर OH ग्रुप आला तर त्याला नॅफ्थॉल असं म्हणतात. सो दिस इज अल्फा नॅफ्थॉल. ही अल्फा नॅफ्थॉल इथं OH आला तरी अल्फा नॅफ्थॉल होईल इथं OH आला तरी अल्फा नॅफ्थॉल होईल इथं OH आला तरी अल्फा नॅफ्थॉल होईल आणि या पोझिशन जे आहेत 1, 2, 3 आणि 4 यांना बीटा पोझिशन म्हणतात आणि जर OH ग्रुप जर समजा या पोझिशनला आला इथं इथं त्यानंतर इथं आणि इथं जर आलं तर त्याला म्हणतात बीटा नॅफ्थॉल ओके. हे एक ऑप्शन दिलेलं आहे आणि हे जे डी ऑप्शन जे आहे त्यामध्ये बेन्झीन रिंग आहे आणि त्याचबरोबर CH3CHOH आणि ही बेन्झीन रिंग ओके असं एक ऑप्शन जे आहे हे ऑप्शन दिलेलं आहे. सो दिस इज 1 फिनिल इथॅनॉल ओके 1 फिनिल इथॅनॉल हे 4 ऑप्शन दिलेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे की यापैकी बेन्झिलिक अल्कोहोल कोणतं आहे हे ओळखायचं. आता बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये कसं असतं तर बेन्झीन रिंगला एक कार्बन ॲटम असतो आणि त्या कार्बन ॲटमवर जर OH ग्रुप जर असेल तर त्याला म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. सो इफ अ पर्टिक्युलर कंपाऊंड हॅज अ बेन्झीन रिंग ओके बेन्झीन रिंगला एक कार्बन ॲटम जोडलेला आहे आणि या कार्बन ॲटमला जर समजा OH ग्रुप जर असेल तर त्याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात ओके. आता आपलं पहिलं ऑप्शन बघूया. बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH ग्रुप जोडलाय आणि जेव्हा बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH ग्रुप असतो त्यावेळेला त्यांना म्हणतात फेनॉल्स ओके. सो ऑप्शन ए जो आहे तो फेनॉल आहे ओके. त्याच्यानंतर ऑप्शन बी. आता ऑप्शन बी मध्ये ॲरोमॅटिक पार्ट दिसतच नाहीये कुठं ओके. हे जे आहे हे अलायलिक अल्कोहोल आहे ओके. हे अलायलिक अल्कोहोल आहे त्यामुळं हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन देखील होणार नाही. हा ए ऑप्शन होणार नाही त्यानंतर बी ऑप्शन होणार नाही. आता सी ऑप्शन जर तुम्ही बघितला तर पुन्हा एकदा बेन्झीन रिंग आहे आणि त्याला OH ग्रुप जोडलेले आहे म्हणजे हे देखील जे आहे हे फेनॉल आहे ओके. आणि आता उरलं डी ऑप्शन की जे आता करेक्ट असण्या कारण तिन्ही ऑप्शन जे आहेत हे तिन्ही ऑप्शन्स आपले रॉंग झाले. ए ऑप्शन रॉंग झाला बी रॉंग झाला सी पण रॉंग झाला. आता ऑटोमॅटिकली जो आहे तो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन 1 फिनिल इथॅनॉल ओके. याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल बेन्झीन रिंग आहे त्याच्या बाहेर एक कार्बन ॲटम आहे त्या कार्बनला OH जोडलेला आहे ओके. म्हणजे मी इथे दाखवले बेन्झीन रिंग एक कार्बन आणि त्याला जो आहे तो OH ग्रुप जोडलेला आहे ओके. आता बघा हे जे बेन्झिलिक अल्कोहोल जे आहेत ते आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी ऑप्शन आहे ओके. आता हे जे बेन्झिलिक अल्कोहोल जे आहेत हे 3 प्रकारचे असतात. एक प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल एक सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आणि एक टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल ओके. आता प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय तर प्रायमरी कार्बन ॲटमला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणतात प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे समजा हे असं असेल
बेन्झिन रिंग आणि त्याला CH2OH ग्रुप असेल. सो दिस विल बी प्रायमरी. ओके. सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल की जिथं CHOH ग्रुप असतो. ओके, म्हणजे हे सेकंडरी आहे. सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आहे. ओके. आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये काय असतं तर ही बेन्झिन रिंग असते. ओके. आणि ती OH ग्रुप जो आहे हा टर्शरी कार्बाइडवर जोडला असतो. ओके. सो दिस इज टर्शरी किंवा 3 डिग्री. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. त्यातलं आपल्याला काय विचारलं होतं तर सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल विचारलं होतं. सो डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. ओके. त्यानंतर पुढचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. Which of the following compound is insoluble in sodium bicarbonate? Okay, which of the compound is insoluble in sodium bicarbonate NaHCO3? ओके. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन जो आहे ए ऑप्शन पिक्रिक ऍसिड. ओके, पहिला ऑप्शन जो आहे तो पिक्रिक ऍसिड. दुसरा ऑप्शन जो आहे तो कार्बोलिक ऍसिड. ओके. तिसरा ऑप्शन जो आहे तो बेन्झोइक ऍसिड. आणि चौथा ऑप्शन डी जो आहे तो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे की यापैकी कोणतं कंपाऊंड जे आहे ते NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट मध्ये इनसोल्युबल आहे, म्हणजे विरघळत नाही. ओके. हे 4 ऑप्शन्स आहेत. हे 4 ऑप्शन दिलेत. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा प्रॅक्टिकलला ज्या वेळेला आपण फंक्शनल ग्रुपची टेस्ट करतो तर टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणून आपल्याला ही जे आहे NaCO3 ची टेस्ट असते. ओके. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं पिक्रिक ऍसिड. पिक्रिक ऍसिड म्हणजे काय तर 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके. दुसरं कार्बोलिक ऍसिड. कार्बोलिक ऍसिड म्हणजेच काय तर फेनॉल. ओके. तिसरं बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आणि त्याला COOH ग्रुप म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. ओके. आणि चौथा ऑप्शन बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आणि त्याला SO3H ग्रुप. ओके. आता बेन्झिन सल्फोनिक ऍसिड हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग ऍसिड आहे. ओके. त्यामुळे ते जे आहे ते सोडियम बायकार्बोनेट मध्ये विरघळणार आहे आणि तिथं SO3Na तयार होईल. सोडियम बेन्झिन सल्फोनेट. ओके. आपण फेनॉल्सच्या प्रिपरेशन मेथडमध्ये केलेलं होतं की बेन्झिन सल्फोनिक ऍसिड जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा NaOH टाकलं होतं, सोडियम बेन्झिन सल्फोनेट झालं होतं. ओके. आता इथं NaOH च्या ऐवजी NaHCO3 म्हटलेलं आहे. दिस इज ऑल्सो अ बेस. ओके. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळतं तर सॉल्ट मिळतं. ओके. बेन्झोइक ऍसिड बरोबर देखील तुम्हाला सॉल्ट मिळतं COONA. ओके. 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. जसा फेनॉलिक रिंगवर NO2 ग्रुप वाढत जातात तसं ऍसिडिक कॅरेक्टर जे ते ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं आणि त्याच्यामुळे 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल हे देखील हे NaCO3 मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. ओके. फक्त कार्बोलिक ऍसिड जे आहे हे वीकेस्ट ऍसिड आहे, त्यामुळे हे कार्बोलिक ऍसिड मात्र इनसोल्युबल इन सोडियम बायकार्बोनेट त्यामध्ये विरघळणार नाही. ओके. सो आवर ऑप्शन विल बी बी ऑप्शन बिकॉज दिस इज वीक ऍसिड और वीकेस्ट अमॉंग द गिवन. ओके. आपल्याला जे दिलेले आहे त्याच्यातलं सगळ्यात वीक कोण आहे तर कार्बोलिक ऍसिड आहे. त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते कार्बोलिक ऍसिड म्हणजेच फेनॉल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन.
the compound which is called as oil of wintergreen. Oil of wintergreen. ऑइल ऑफ विंटरग्रीन यापैकी कोणत्या कंपाऊंडला ऑइल ऑफ विंटरग्रीन असं म्हणतात. ओके, आता ऑप्शन जे ते ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये पहिलं ऑप्शन जे आहे ए ऑप्शन, दॅट इज सोडियम बेन्झोएट. ओके, सोडियम बेन्झोएट. ओके, हे पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन जे आहे ते बेन्झिल बेन्झोएट. ओके, बेन्झिल बेन्झोएट. तिसरं ऑप्शन आहे सी ऑप्शन, ॲस्पिरिन. ओके, आणि चौथा ऑप्शन आहे डी ऑप्शन, मिथाइल सॅलिसिलेट. मिथाइल सॅलिसिलेट. ओके, हे चार ऑप्शन जे हे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि आपलं असं म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड एज ऑइल ऑफ विंटरग्रीन. ओके, ऑइल ऑफ विंटरग्रीन यापैकी कोणाला म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. ओके, आता सोडियम बेन्झोएट म्हणजे बेन्झोइक ऍसिड, त्याचा सोडियम सॉल्ट. दिस इज सोडियम बेन्झोएट. ओके, आणि सोडियम बेन्झोएट जे आहे हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. ओके, सोडियम बेन्झोएट इज अ प्रिझर्वेटिव्ह. ओके, बेन्झिल बेन्झोएट. बेन्झिल बेन्झोएट म्हणजे काय तर बेन्झिल अल्कोहोल. ओके, दोन बेन्झिन रिंग आहेत. ओके, आणि त्याला काय केलेलं आहे तर CO ग्रुप जो आहे तो ग्रुप जोडलेला आहे. ओके, बेन्झिल बेन्झोएट. आता हे बेन्झिल बेन्झोएट जे आहे हे देखील एक औषध म्हणून जर समजा खरूज वगैरे झाली असेल तर त्यासाठी हे औषध म्हणून वापरलं जातं. ओके, तिसरं जे आहे ते ॲस्पिरिन, अँड वी व्हेरी वेल नो ॲस्पिरिन इज नथिंग बट ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड. आणि त्याचा फॉर्म्युला काय तर ओके, सो दिस इज ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड और ॲस्पिरिन. आणि आपल्याला माहिती आहे की ॲस्पिरिन जे आहे हे ॲस्पिरिन तापावरचं औषध किंवा डोकेदुखीवरचं औषध म्हणून वापरलं जातं. आणि मिथाइल सॅलिसिलिक ॲसिड म्हणजेच काय तर मूव, सगळ्यांना माहिती आहे. ओके, और आयोडेक्स. ओके, हे काय तर मिथाइल सॅलिसिलेट. तर मिथाइल सॅलिसिलेट हे कसं असतं तर सॅलिसिलिक ॲसिडचा आपल्याला मिथाइल एस्टर जे आहे ते एस्टर असतो. ओके, आणि आपल्याला माहिती आहे सॅलिसिलिक ॲसिड जे आहे हे कसं आहे तर बेन्झिन रिंग आणि त्याला C∠O OH आहे, त्यातला H काढून तिथं CH3 जोडला. ओके, आणि इथं जर समजा आपण OH जर जोडला ऑर्थो पोझिशनला, सो दिस इज मिथाइल सॅलिसिलेट. आणि मिथाइल सॅलिसिलेटला म्हणतात ऑइल ऑफ विंटरग्रीन. ओके, सो ऑइल ऑफ विंटरग्रीन म्हणजेच काय तर मिथाइल सॅलिसिलेट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is used to convert phenol into benzene? Okay, which of the following is used to convert phenol into benzene? हे फेनॉलचं कन्व्हर्जन जे आहे ते बेन्झिन मध्ये करण्यासाठी काय वापरलं जातं असं विचारलंय. ओके, म्हणजे आपल्याला रिॲक्टंट जो आहे तो रिॲक्टंट आपल्याला विचारलेला आहे. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. एक ऑप्शन जो आहे तो Na आणि H2 म्हणजे रिड्युसिंग एजंट म्हणून Na आणि H2 वापरलाय. दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो दुसरा ऑप्शन आहे CH3Cl मिथाइल क्लोराइड. ओके, तिसरा ऑप्शन दिलेला आहे झिंक डस्ट. ओके, झिंक डस्ट.
आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे डी ऑप्शन, हा NaOH. अत्यंत सोपा आणि अत्यंत फालतू प्रश्न आहे. ओके, फेनॉलचं कन्व्हर्जन जे आहे ते बेन्झिन मध्ये करायला सांगितलेले आणि यापैकी काय वापरलं जातं. आता NiH2 जर तुम्ही वापरलं तर काय होतं, तर रिडक्शन होऊन हे जे बेन्झिन मधले जे डबल बॉन्ड आहेत हे डबल बॉन्ड निघून जाऊन इकडे सगळे सिंगल बॉन्ड येणार आहेत. ओके, OH आहे असंच राहणार आहे, म्हणजे OH ला धक्का बसत नाही. CH3Cl मिथाइल क्लोराईड. ओके, मिथाइल क्लोराईड मध्ये काय होतं, तर अल्कायलेशन म्हणजे मिथिलेशन जे ते मिथिलेशन होतं. फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन ही रिएक्शन आहे. ओके, आणि मग त्यामध्ये CH3 जो आहे तो एकतर ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला हा येत असतो. ओके, झिंक डस्ट जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला झिंक डस्ट जे आहे ते काय करतं, तर हा जो OH ग्रुप जो आहे या OH ग्रुप मधला हा O जो आहे हा O काढून घेतं आणि ZnO तयार होतो आणि बेन्झिन जे ते बेन्झिन तयार होतं. सो आवर करेक्ट ऑप्शन इज झिंक डस्ट. ओके, आणि NaOH जे आहे ते काय करतं, तर हा H काढून टाकतो, H ने OH निघतो आणि हा Na जो आहे तो Na इथं होतं, म्हणजे सोडियम तुम्हाला फेनॉक्साईड जे आहे ते सोडियम फेनॉक्साईड मिळतं. म्हणजे आवर करेक्ट ऑप्शन इज झिंक डस्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which reducing agent converts crotonaldehyde into crotyl alcohol. ओके, यापैकी कोणता रिड्युसिंग एजंट जो आहे तो क्रोटोनाल्डेहाइडचं क्रोटील अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन जे ते कन्व्हर्जन करतो. ओके, क्रोटोनाल्डेहाइड CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CHO. ओके, दिस इज क्रोटोनाल्डेहाइड. आणि याचं कन्व्हर्जन जे आहे ते क्रोटील अल्कोहोल मध्ये होतं. CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH2OH. ओके, दिस इज क्रोटील अल्कोहोल. आणि त्याने असं विचारलेलं आहे की कोणता रिड्युसिंग एजंट आहे की जो क्रोटोनाल्डेहाइडचं कन्व्हर्जन जे आहे ते क्रोटील अल्कोहोल मध्ये करतो. म्हणजे CHO ग्रुपचं कन्व्हर्जन जे आहे ते CH2OH मध्ये करतो. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी रिड्युसिंग एजंट्स त्यांनी दिलेले आहेत आणि ते रिड्युसिंग एजंट जे आहेत ते कुठले कुठले आहेत, तर पहिला रिड्युसिंग एजंट जो आहे तो ए ऑप्शन Na आणि H2 म्हणजे हायड्रोजनेटेड निकेल कॅटलिस्ट. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आहे झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LiAlH4. ओके, आणि चौथा ऑप्शन जो दिलेला आहे तो B2H6 डायबोरेन. ओके, फॉलोड बाय H2O2 इन अल्कलाइन मीडियम. ओके, हे चार ऑप्शन दिले आणि यापैकी कोणतं ऑप्शन जे आहे हे कोणतं ऑप्शन हे क्रोटोनाल्डेहाइडचं कन्व्हर्जन जे ते क्रोटील अल्कोहोल मध्ये करतं. ओके, आता आपल्याला माहिती आहे जर NiH2 जर आपण घेतला तर हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तो ह्याचं पण रिडक्शन करेल, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होईल, म्हणजे CH3 CH2 CH2 आणि याचंही रूपांतर जे आहे ते अल्कोहोल मध्ये करेल, म्हणजे CH2OH. ओके, म्हणजे डबल बॉन्डचं ही रिडक्शन होणार आणि त्याचबरोबर अल्डेहाइडचंही रिडक्शन होणार, म्हणजे इथे डबल बॉन्डच्या ऐवजी सिंगल बॉन्ड असेल, म्हणजे हा पहिला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन गेला. ओके, झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl हा काय करतो, तर कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुपचं रूपांतर हा CH2 मध्ये करतो आणि हा जो आहे हा कीटोन्स पासून अल्केन तयार करण्यासाठी झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl जे ते वापरलं जातं. ओके, त्यामुळे हा ही ऑप्शन गेला. ओके, B2H6 आणि H2O2 हे जे आहे हे अल्कीन जे आहे ते अल्कीन म्हणजे C डबल बॉन्ड C जे आहे याचं कन्व्हर्जन जे आहे ते C आणि OH मध्ये करतं.
म्हणजे अल्किन जे आहे ते अल्किन वापरलं जातं. म्हणजे हा हे ऑप्शन गेला ऑटोमॅटिकली. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड की जे आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हे जे आहे ते काय करतं तर डबल बॉन्ड तसंच ठेवतं आणि फक्त अल्डेहाइडचं रूपांतर जे आहे ते अल्कोहोलमध्ये करतं. सो आवर करेक्ट ऑप्शन इज सी, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ओके. नाव वन मोर MCQ विल टेक. आणि तो जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो आहे तो असा आहे. The compound that gives tribromo derivative with bromine water is. The compound that gives tribromo derivative with bromine water. ओके. ब्रोमिन वॉटर बरोबर यापैकी कोणतं कंपाऊंड ट्रायब्रोमो डेरिव्हेटिव्ह देतं. ओके. ऑप्शन दिलेले आहेत. ए ऑप्शन जो आहे तो फेनॉल. ओके. बी ऑप्शन दिलेला आहे हे बेन्झिल अल्कोहोल. ओके. त्यानंतर सी ऑप्शन जे दिलेलं आहे ते ऑर्थोक्रिसॉल आणि डी ऑप्शन जे दिलेलं आहे ते पॅराक्रिसॉल. ओके. हे चार ऑप्शन्स आहेत, हे चार ऑप्शन्स दिले आहेत. आता इथं हा प्रश्न जर एकदम सोपा करायचा असता तर त्यांनी काय केलं असतं, ही जी नावं जी दिलीत ना त्याच्यावरती फॉर्म्युला दिला असता आणि फॉर्म्युला दिला की लगेचच आपण आयडेंटिफाय करू शकतो की यापैकी आन्सर काय, हे करेक्ट आन्सर कोणतं आहे. ओके. पण त्यांनी हे न देता नावं दिलेली आहेत आणि नावं दिलेली असल्यामुळं आपल्याला थोडासा गोंधळ व्हायची शक्यता आहे. बघूया काय काय आहेत. फेनॉल आपल्याला माहिती आहे, ही बेन्झिन रिंग आणि याला OH ग्रुप. ओके. दिस इज फेनॉल. हे फेनॉल आहे. ओके. दुसरं दिलेलं आहे ते बेन्झिल अल्कोहोल म्हणजे बेन्झिन रिंग आणि त्याच्यामध्ये CH2OH विच इज अ अल्कोहोल. हे अल्कोहोल आहे. ओके. तिसरं ऑप्शन दिलंय ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थोक्रिसॉल म्हणजे काय तर ही बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर हा OH ग्रुप आणि ऑर्थो पोझिशनला CH3 ग्रुप आहे. ओके. आणि पॅराक्रिसॉल, पॅराक्रिसॉल कसं असतं तर ही बेन्झिन रिंग, हा OH आणि पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप असतो. आपल्याला माहिती आहे की ब्रोमिन वॉटर बरोबर ब्रोमो प्रॉडक्ट जे आहेत मग ते मोनो सबस्टिट्यूट असतील किंवा ट्राय सबस्टिट्यूट असतील. ओके. म्हणजे एक BR असेल किंवा 3 BR असतील. ओके. हे कोण देतात तर फेनॉल्स देतात. ओके. मग आता फेनॉल्स देतात. आता विचार केला तर फेनॉल इथे एक ऑप्शन आहे. ऑर्थोक्रिसॉल जे आहे हे देखील फेनॉल आहे कारण बेन्झिनिंगला OH ग्रुप जोडली. इथे बेन्झिनिंगला OH ग्रुप म्हणजे हे फेनॉल आहे, हे पण फेनॉल आहे. ओके. आणि हे पण फेनॉल आहे, बेन्झिनिंगला OH ग्रुप जोडलेले आहे. ओके. बेन्झिल अल्कोहोल मात्र फेनॉल नाही. ओके. हे जे आहे ते ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे. त्यामुळं बी ऑप्शन जो आहे तो गेला. आता उरलं A, C आणि D. ओके. आता असं म्हटलंय की ट्रायब्रोमो डेरिव्हेटिव्ह. आपल्याला माहिती आहे की फेनॉल जे आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे ब्रोमिन जो आहे तो एक तर ऑर्थो पोझिशनला जातो किंवा पॅरा पोझिशनला जातो किंवा ऑर्थो आणि पॅरा दोन्हीकडे जातो. ओके. जेव्हा तुम्ही ब्रोमिन वॉटर घेता त्यावेळेला तुमच्याकडं ऑर्थो पोझिशनला पण BR जाणार आहे आणि पॅरा पोझिशनला पण BR जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडं आता ब्रोमिन वॉटर जर तुम्ही घेतलं असेल तर तुमच्याकडे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ह्या रिकाम्या पाहिजेत. ऑर्थोक्रिसॉल जर बघितलं तर एक ऑर्थो पोझिशन ऑलरेडी ब्लॉक आहे. म्हणजे आता उरल्या फक्त दोनच, एक ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. ओके. म्हणजे ऑर्थोक्रिसॉल जे आहे हे पॉसिबल नाही. ओके. पॅराक्रिसॉल जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इथं पॅरा पोझिशन जे आहे ते CH3 ब्लॉक केलेली आहे. म्हणजे फक्त दोन ऑर्थो पोझिशन्स आहेत. त्यामुळं तुम्हाला पॅरा पोझिशन नसल्यामुळं हे ऑप्शन गेलं. पण फेनॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे ऑर्थो पोझिशन पण आहे की जिथे तुम्ही BR आणू शकता. ओके. दोन ऑर्थो पोझिशन्स आहेत आणि पॅरा पोझिशन पण आहे की जिथं BR आणू शकता. म्हणजे तुम्हाला ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह फक्त कोण देतं तर फेनॉल देतं. ओके. सो आवर करेक्ट ऑप्शन इज A. ओके.
हे आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे ते बघितले. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे ते घेणार आहे. साधारणपणे एक या टॉपिकवर साधारणपणे 45 ते 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण घेऊ आणि MCQचे साधारणपणे एक 6 ते 7 आपले लेक्चर्स जे ते लेक्चर्स आपले होतील. ओके, थँक्यू व्हेरी मच.